माझ्या वडिलांनी बसवलेला यो घाना मला द्या। आपल्या घराण्याचा वारसा माझ्याकडे राहिला तर मला आनंदच होईल। मंजूर आहे मला, घेऊन टाक तुला घाना। सावजी, आता तुला काय पाहिजे ते सांग। आल्यापासनं बघतीये ही गंगाई नुसते दागिने घालून मिरवतीये। हिचे समदे दागिने माझे झाले पाहिजेत। मी सांगते, मला गंगाईचे समदे दागिने पाहिजेत। पण या पाटल्या आणि कानातले सोडले तर बाकी समजा आम्ही आमच्या कष्टानं बनवलं आहे। हवं चालेल मला, तसं बी मला या दागदागिनेचा कधीच सोच नव्हता। चला तर मग दागिने अंजनाताईंचे झाले। जनक, आता तुला काय पाहिजे? घाण्याबरोबर त्याचा बैल बी मला पाहिजे। मंजूर आहे। पण घरावर मालकी फक्त माझी राहील। चालेल मला, फक्त देवघरातले देव मला दे। जनक, तू समध्यात चांगल्या गोष्टी गमावून बसलायस हा? जे माझं होतं ते मला मिळालंय। हा तेलाचा घाना माझ्या जीवाच्या जवळच आहे, मग बाकी समजा दादाकडे राहिलं तरी माझी काही हरकत नाही। तुळजाईच्या आशीर्वादानं आणि माझ्या मेहनतीनं मी समजा पुन्हा उभं करीन। घाण्याचं बैल आहे, देवाऱ्यातले देव आहेत, मग मला कशाची चिंता। फक्त माझी एक इच्छा आहे, कसली इच्छा? 4 दिवसांनी या घाण्याच्या पूजेचा दिस आहे। आपल्या दोघांच्या हाताने या घाण्याची पूजा होईल आणि मगच ही वाटणी होईल। ठीक आहे, जशी तुझी इच्छा। हा, पण त्याच्यानंतर हे घर फक्त माझं असेल। यानंतर तू आणि गंगाई हे घर सोडायचं, मला माझं स्वतंत्र राहायचं आहे।
आम्हाला मान्य आहे. चला, झाली ना वाटणी, सुखाने राहा दोघं. आता आम्ही निघतो. ओ पंच महाराज, बसा बसा. अजून वाटणी पूर्ण कुठं झाली आहे? दादा, अरे असं काय करतोस तू? आता काय आहे? समजा तर दिलं की तुला. समज दिलं. अजून बी आपली असलेली एक महत्वाची गोष्ट राहिली आहे. कुठली गोष्ट? आणि जर काही राहिलं असेल तर ते घेऊन टाक बाबा. बघा, घेऊ ना नक्की. होय, घेऊन टाक. पंच महाराज बघा, ह्यो स्वतः म्हणतोय घेऊन टाक म्हणून. होय रे बाबा, घेऊन टाक. असं काय हवंय तुला? आणि काय राहिलंय आता माझ्याकडे? ही जगदंबा. छबी का डबी, ही जी कोणी आहे ना, ही नक्कीच कोणी साधी सुधी नाहीये. हिची पाळमुळं खणून काढायच पाहिजे. मागच्या वेळी हिच्या झोळीमध्ये लई चित्रविचित्र वस्तू सापडल्या होत्या. आत्ता या बोचक्यात काय आहे ते बघायच हवं. बासरी आणि ती बी काळी, कशी पाय ठेवली असेल ना. अजून काय काय हाय हिच्या बोचक्यात ते बघायच पाहिजे. मोहरा, हा काय प्रकार आहे? या मोहरा तर बाजारात चालत नाहीत. असुर सेवक तर एकमेकांची ओळख पटावी म्हणून या मोहरा वापरतात. म्हणजे त्या ह्या मोहरा आहेत. म्हणजे ही छबी असुर सेवक तर नाही. पर मग ही तर काय करते? बापरे, हे आले की पहिले त्यांना सांगायला पाहिजे. काय करताय सुंदराबाई? घराची साफसफाई म्हटलं, ही बोचकी बिस्की सगळी जागेवर ठेवावीत, इतकंच. खरं नाही, मला तर वाटायला लागलंय दुसराच काय तर धंदा चालू होत. धंदे? मी दुसऱ्या काहीच करत नव्हते. बस बस, जेवणाचं बघा, भूक लागून गेली. जेवायची वेळ निघून गेली माझ्या. मला जर वेळेत जेवण मिळालं नाही तर तुला खाऊन टाकी ना मी. वहिनी, अगं गंमत केली. जा जा जा, जेवणाचं बघ, झालं की सांग मला. हा, येते मी. जा.
जा. खरंच ही आसूर बिसूर असेल तर हे पण घरात नाहीयेत. हिच्यावर जास्त लक्ष ठेवायला पाहिजे, नाहीतर माझं काय खरं नाही. दादा अरे काय बोलतोयस तू? ही माझी लेक आहे, तिची वाटणी कशी करता येईल? जनका, ती तुझी लेख नाही, ती तुला आणि गंगाईला सापडलेली आहे. आणि हिच्या येण्यानं तुझी म्हणजेच आपली भरभराट झाली आहे. मला माहिती आहे, समजा हे मी सगळं घेतलं पण माझ्याकडे जगदंबाच नसेल तर मला काय त्याचा फायदा? अरे पण माझ्या कुटुंबातली एक आहे ती, तिला कसं मागू शकतोस तू? हे बघ जनका, मी तुला आधीच विचारलं होतं, तेव्हा तू म्हणाल होतास जे काय आपलं आहे ते समजा घेऊन टाक, मला काय नको. मग आता का शब्द फिरवतोस? आता कुठं आलं तुझं माझं? हे सगळं आपलं असताना. अरे पण जिवंत माणसाची कुणी वाटणी करतो हे? जिवंत हाडा मासाची आहे ती. असं मग बैल कसा आला वाटणे? तू का बिन हाडा मासाचा आहे? अरे पण रक्ताच्या नात्याच्या माणसाची वाटणी करता येते वय? जगदंबा तुझ्या रक्ताच्या नात्याची नाहीये. जसा बैल बाहेरून आला तशीच ही बी. दादा काय बोलतोयस तू? पंच महाराज, अहो बघा बघा की, अहो वाटणी तू हारला म्हणून माझ्या अंगावर धावून येतोय. हो पंच महाराज, आता तुम्हीच सांगा, ह्या वाटणीत काय चुकीचं आहे? जनक, यात काही चुकीचं नाही. सावजीनं तुला आधी विचारलं होतं. अहो पण जिवंत माणसाला असं वाटणीत घेता येतं वय? हो चालतं, काय हरकत नसते. जनक बाबा, ही पोरगी इतकी धाडसी आणि चमत्कार करणारी पोरगी आहे, हिला तुमच्या एकट्याकडे ठेवून घेणं हे योग्य नाही बघा. आणि हा, सावजी म्हणते ते एकदम बरोबर आहे बघा. काय म्हणता गावकरी? अहो थांबा, अहो काय खेळ मांडलाय हो? थांबा. बाबा रडू नका, काळजी करू नका. आपण याच्या आधी एवढी संकट बघितलेत, सगळ्यातूनच बाहेर पडलो की नाही, तसंच या संकटातून पण बाहेर पडू.